तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. मित्रांनो, मी आता 1000 किलोमीटर अंतरावर कर्नाटकामध्ये आहे. तर इथं बघू शकता, इथं तेल येत आहे. तर हे जे तेल आहे घरगुती पद्धतीनं आणि जुन्या काळातल्या पद्धतीने इथं तेल तयार होत आहे. आता हे जे तेल आहे ते करडईचं तेल आहे. ते एकदम ओरिजिनल आणि जसं करडई शेतातून आणली जाते तशीच इथं त्यामध्ये तयार केले. त्यातून त्याचं बी काढले जातात आणि बियापासून ही इथं टाकून इथून ऑइल तयार केलं जाते. तर हे ऑइल तुम्ही बघू शकता, एकदम आपल्या शरीरासाठी प्युअर ऑइल आहे, जे की आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे. त्यामध्ये कोणतंही केमिकल हे केलं नाही. तर आता तुम्ही इकडे बघू शकता, इथं जे ऑइल आहे ते ज्यावेळेस तिकडून इकडे येतं तयार होतं, तर इथं त्याला गरम केलं जातं, जेणेकरून ते गरम केल्यानंतर ते जे तेल आहे ते अजून म्हणजे आता समजा जे रेडी ओरिजिनल ऑइल आहे ते आहे ना, ते जर ह्यात गरम नाही केलं तर ते जास्त काळ टिकत नाही, 10-15 दिवस टिकतं. पण ह्याला गरम केल्यानंतर ते 1 ते 1.5 वर्ष ते टिकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारची ही ऑइलची सगळी मोठी कंपनी आहे. इथं ऑइल घरगुती पद्धतीने करणारे इथं आहेत. तर तुम्ही पण जर ऑइल खरेदी करणार असाल तर स्क्रीनवर नंबर आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.